टक्कलमुळे अनेक मुलांना किंवा पुरुषांना लाजिरवाण्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. अनेकदा मुलांचं लग्न जमत नसल्याच्या तक्रारी देखील असतात. तसेच टक्कल पडल्यामुळे आत्मविश्वास देखील कमी होतो. अशा वेळी अनेक जण हेअर ट्रान्सप्लांट करण्याचा विचार करतात. पण एका इंजिनियर तरुणाने हेअर ट्रान्सप्लांटमुळे आपला जीव गमावला आहे. कानपूरच्या केस प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर अनुष्का तिवारी सध्या चर्चेत आहेत. 2 रुग्णांच्या संशयास्पद मृत्यूनंतर तिने केवळ तिचे क्लिनिक बंद केले नाही, तर पोलीस चौकशी देखील टाळत आहे. सध्या त्याचा कोणताही पत्ता नाही आणि शहर पोलीस त्याला जबाब घेण्यासाठी बोलावत आहेत. डॉक्टर अनुष्काविरुद्ध पहिला खटला पंकी पॉवर हाऊसमध्ये अभियंता असलेल्या विनीत दुबे यांच्या पत्नीने दाखल केला होता. केस प्रत्यारोपणानंतर विनीतला गंभीर संसर्ग झाला आणि काही दिवसातच तिचा मृत्यू झाला, असा आरोप आहे. केस प्रत्यारोपणानंतर मृत्यूची आणखी एक घटना. आता आणखी एक प्रकरण समोर आले आहे. डॉक्टर अनुष्का यांच्याकडून उपचार घेतल्यानंतर फर्रुखाबाद येथील मयंक कटिहार यांचाही मृत्यू झाला. 18 नोव्हेंबर 2024 रोजी मयंकचे केस प्रत्यारोपण डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये झाले. त्याची आई प्रमोदिनी कटिहार म्हणाली की सुरुवातीला तिच्या मुलाला थोड्या वेदना होत होत्या, पण लवकरच तिचा चेहरा खूप सुजू लागला. तेव्हा कुटुंब काळजीत पडले आणि डॉक्टरांना वारंवार फोन करू लागले. तेव्हा डॉक्टरांनी सर्व काही सामान्य असल्याचे सांगून दुर्लक्ष केले. प्रकृती आणखी बिकट झाली. डोळे आणि चेहरा सुजला आणि विकृत झाला. डॉक्टरांनी तिला हृदयरोग तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचा सल्ला दिला, पण रिपोर्ट नॉर्मल होता. यानंतर डॉक्टरांनी मयंकला पुन्हा क्लिनिकमध्ये बोलावले, जिथे काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. कुटुंबातील सदस्यांचा आरोप आहे की मृत्यूनंतर डॉक्टरांनी सर्व नंबर ब्लॉक केले आणि संपर्क पूर्णपणे तोडला. मयंकच्या कुटुंबाने आता न्यायासाठी अपील केले आहे आणि कायदेशीर कार्यवाहीची मागणी केली आहे. डॉक्टर अनुष्का यांनी केलेल्या निष्काळजीपणाच्या या आरोपांमुळे कानपूरच्या वैद्यकीय व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलीस सध्या डॉक्टरांचा शोध घेत आहेत, परंतु त्यांच्या गूढ बेपत्ता होण्याचे प्रकरण आणखी गंभीर झाले आहे. मित्रांनो, ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे. आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.